नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय अतिशय सोपी अशी एक संध्याकाळच्या नाश्त्याची रेसिपी, जी अगदी पटकन तयार होते। याच्यासाठी मी सगळ्यात आधी घेते 3 वाट्या रवा, 1 वाटी खोबरं, 4 मिरच्या। मोठी मुलं खाणार असतील तर मिरच्या थोड्या कमी करा, आणि थोडीशी ओली कोथिंबीर। आणि इथे मी घेतले 2 मीडियम आकाराचे कांदे। आता हे सगळं साहित्य या रव्यात मिक्स करायचं। मीठ आणि थोडीशी साखर। आता हे थोडं थोडं पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स हातानेच करायचं, म्हणजे व्यवस्थित सगळं कांदा, मिरची, रवा सगळं व्यवस्थित एकजीव होतं। ही एक 10 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे आपला रवा व्यवस्थित फुगेल। आणि 10 मिनिटांनंतर आपण भाकरी करायला सुरू करूया। त्याच्यात घालूया थोडीशी ओली कोथिंबीर आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडंसं तेल। आता घालूया याच्यावर भाकरीचं पीठ। आणि याला मध्ये थोडंसं थालीपीठाला ठेवतात तसे छोटेसे होल ठेवायचे। याच्या चारी बाजूला थोडं तेल, थोडं मध्ये तेल, एक थेंब, आणि थोडा वेळ झाकून ठेवूया। तर बरोबर 4 मिनिटांनी मी झाकण काढते। आता हे परतून घेऊया। इथे परत थोडंसं तेल घालायचं। तुम्हाला इथे तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता, पण मी नंतर वरून तूप घालणार आहे। तुम्हाला जरी भाकरी खूप क्रिस्पी करायची असेल तर तुम्हाला थोडं तेल जास्त घालावंच लागेल। आणखी 1-2 मिनिटांनी आपली भाकरी तयार होईल। आपली भाकरी तयार आहे, काढून घेऊया। अशीच दुसरी घालते। आमची नानी ही भाकरी करताना अजिबात चमचा नाही वापरत, हातानेच करते। पण आम्हाला सवय नसल्यामुळे ते कधी कधी हाताला चटका बसतो। चमच्याने पण आपण व्यवस्थित घालू शकतो। थोडं झाकून ठेवूया। आपली रव्याची भाकरी खाण्यासाठी एकदम तयार आहे।
याच्यावर घालूया छान साजूक तूप. माझी ही अगदी फेवरेट डिश आहे, कारण ही भाकरी करायला कसलीही पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी हाताकडचं साहित्य लागतं आणि मुलांनी ही भाकरी अर्धी जरी खाल्ली तरी त्यांचं पोट भरतं. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. आमच्या पुढच्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. परत भेटू अशीच एक मस्त रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.